हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। आजची रेसिपी आपली मस्त अशी बनणार। तर आज काय स्पेशलमध्ये आता आपण बनवूया मस्त अशी जाळीदार लेयरदार खारी। तर खारी बनवण्यासाठी मी सर्वप्रथम 2 वाटी मैदा घेतला। मैदा आपण घेतला छानपैकी चाळून। मैदा चाळून झाल्यावर आता चवीप्रमाणे मीठ घातलं। मीठ आणि एकत्र एकजीव करून घेतलं। पुन्हा एकदा मी 1 चमचा असा आपले जे अजवाईन असते म्हणजे ज्याला आपण ओवा म्हणतो मराठीतून, तर ते ओवा घेतल्या आणि हातावर क्रश करून घेतल्या। आता त्या मी पिठामध्ये छान अशा मिक्स केलं। आता मी 2 चमचे असं तुम्ही बघू शकता छोटे डवना बोलतात त्या डवण्याने तेल घेतलं आणि खारीच्या याच्यात जे बॅटर आपण बनवणार त्यासाठी टाकून घेतलं। आता ते बॅटर एकत्र एकजीव छान केलं आणि छानपैकी आता मस्त असा पिठाचा आपण घट्टसर असा छान गोळा मळून घेणार आहोत। मस्त छान असा गोळा मळून झाला की आपण तो गोळा 10 मिनिटं सेट करायला ठेवूया। बघू शकतात अशा पद्धतीने। आता मी पीठ तर मळून झालेलं आहे। इथे मी घेतलं होतं कॉर्नफ्लॉवर आणि त्याच्यामध्ये मी 1-2 चमचा तेल घातलं। पहिलेच आपण जास्त तेल नाही घालायचं, नाही तर आपलं बिघडू शकतं। तर पुन्हा वाटलं तर थोडंसं अजून तेल घालायचं आणि छान असं याला आपण जे लावण्यासाठी जे लेअर जेव्हा आपण करणार ना तेव्हा आपल्याला हे लागणार आहे। तर त्याला आपण मला आता लक्षात नाही ते। तर अशा पद्धतीने माझं पीठ 10 मिनिटं झाले छान असं मॅरिनेट झालेलं आहे। तर आता आपण असे गोळे करून घेतलेले आहेत छोटे छोटे, आणि गोळे करून झाल्यानंतर हे आता आपण छान लाटून घेऊया चपातीसारखे। बघू शकता अशाच पद्धतीने मी अशा 4 चपात्या एकसारख्या लाटून घेतलेल्या आहेत। आता बघू शकता तुम्ही छान अशा माझ्या या चपात्या लाटून झालेल्या आहेत। आणि जे मी आता जे साटा बोलतात याला, हा साटा बनवून घेतलेला आहे। तर तो साटा आता मी एक चपातीला लावून घेणार आहे आणि थोडंसं वरून त्याच्यावर पीठ भुरभुरणार आहे, जेणेकरून आपले लेयर बनायला खूप छान अशी मदत होईल। तर बघू शकतात अशाच पद्धतीने आपण सगळ्या चपात्यांना छानपैकी आता हा साटा लावून घ्यायचा आहे आणि म्हणजेच मस्त छान आपली खारी तयार होईल, नाही का। तर अशा पद्धतीने बघू शकता खूप साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे। आणि एकदा जर तुम्ही घरी बनवले ना खारी, तर मी शपथ सांगते बाजारची खारी आणायचं विसरून जा। तर जर मंडळी घरीच आपलं छान असं पौष्टिक चविष्ट छान बनत असेल तर बाहेरचं किती दिवसांचं बनवलेलं अन्नापेक्षा घरी बनवलेलं केव्हाही चांगलं। आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात। तर जेव्हा पण आपल्याला वेळ मिळेल तेव्हा असे काही पदार्थ स्टोअर करून ठेवू शकतो आपण। हा 1 महिन्यासाठी मी स्टोअर करून ठेवते, म्हणजे कसं मुलांना टेन्शन नाही, म्हणजे करू शकतात तुम्ही का नाही। तर मी 8-8 दिवसाला पण बनवते बरं का। ही खारी छान होते, मुलांना पण खूप आवडीने खातात। तर बघा खूप छान असे मी आता लेअर करून घेणार आहे। तर बघा किती असे छान पदर सुटतील ना, खूप छान। तुम्ही जितके लेअर करू शकतात ना तशाच पद्धतीने तुम्ही करून घ्या मस्त असे। तर सगळीकडे मी पीठ टाकते जेणेकरून आपली खारी छान अशी बनेल। हे बघा आता आपण हे लाटून घेणार आहोत। तर मला पोळपाटावर लाटायला थोडंसं अवघड जात होतं, म्हणून मी जे आपण भाजीची असं जे असतं ना हे चॉपर त्याच्यावरती लाटून घेतले। तर ते चॉपर मी पहिले स्वच्छ छान साफ करून घेतला आणि मगच लाटले बरं का। नाही तर तुम्ही म्हणणार असं तसं काहीतरी समजून नका, गैरसमज करू नका। तर बघा आता अशा पद्धतीने मी छान असं उलटलीच्या साहाय्याने माप घेऊन आणि एकसारखी कट करून घेतली, म्हणून जेणेकरून ते शिजायला पण एकसारखं आणि दिसायला पण छान दिसेल। बघू शकतात अशा पद्धतीने मी तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत खारी। तर बघू शकतात अजून एकदा मी एक बॅच झालेली होती, आता ही दुसरी बॅच आहे। तर अशा पद्धतीने ते एक बॅच दाखवली आणि ही डायरेक्ट एक गोळा घ्यायचा आणि त्याला आपण सारखे असे लाटून घ्यायचे, म्हणजे त्याला सारखं हे करून आणि लाटून घ्यायचं। त्याला तसे पण छान होतात आणि खूप छान असे होतात। तर मंडळी खूप छान अशी माझी ही खारी झालेली आहे, बघू शकतात तुम्ही। बघू शकतात किती सुंदर अशा आपल्या घरच्या घरी खारी बनवून झालेली आहे आणि किती सोपी साधी पद्धत आहे, बघू शकतात तुम्ही। आणि एकदम अशी खुसखुशीत तुम्हाला आवाज पण करून दाखवते बघा किती अशी वाह खूप। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।